आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे। हर्षवर्धन पाटील यांनी लेक अंकितासह भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली। फडणवीसांनी दिलेला प्रस्ताव मान्य होण्यासारखा नसल्याने शरद पवारांचा झेंडा खांद्यावर घेत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केलं। विधानसभा लढण्यासाठी पवारांनी आग्रह धरल्याचा दावा देखील हर्षवर्धन पाटील यांनी केला। त्यामुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत जवळपास निश्चित मानली जाते। तर हर्षवर्धन यांची कन्या अंकिता यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचंय, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता। आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो। जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू, परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती। तर शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। तसंच येत्या काळात असे अनेक धक्के बसतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। तर हर्षवर्धन पाटलांना आता मवियामध्ये शांत झोप लागेल याची खात्री आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी। बघूया। ठीक आहे, त्याचं मी स्वागत करतो। राष्ट्रवादीची विचारधारा जन माणसात वंदत असतील ते केव्हाही त्याचं स्वागत होईल। असे अनेक लोक आहेत। हा दुसरा तुम्ही म्हणता कदाचित त्यापेक्षा नंबर वाढलेला दिसेल। लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांचं काम करायचं। पण हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात गेले तेव्हा आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता, पण त्यांना शांत झोप लागावी म्हणून तिकडे गेले। पण ईडी दरवाजा ठोठावत नाही, भाजपमध्ये गेल्यावर CBI येत नाही घरी असं त्यांचं म्हणणं होतं। पण तिथे बहुतेक त्यांना झोप लागली नसावी। पण ते ज्या ठिकाणी आता येत आहेत महाविकास आघाडीत आम्ही त्यांना खात्री देतो ते आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आमच्याकडे आल्यावर सुद्धा शांत झोप लागेल, सुखानं झोप लागेल। तर हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार पक्षातल्या प्रवेशावर महायुतीतल्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। भाजपमधून आता ते तुतारी घेतली आहे, ठीक आहे, काय अडचण नाही। पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारते। माझे चांगले मित्र आहे। हर्षवर्धन पाटलांनी वेगळा निर्णय घेतला। आतापर्यंत तुमच्या ते सहकारी मित्र पक्षामध्ये होते, आता ते वेगळ्या पक्षामध्ये गेले। आता हो का, त्यांना जे योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घेतला असेल। आपण त्यांच्याबद्दल मी मागे सांगितलं ते मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी। पण काहीतरी वाटत असेल, काही वाटत नाही त्यांच्याबद्दल, ते मोठे नेते गेले ते बरं झालं तसं तरी वाटत अजिबात नाही। बारामती हे माझ्या आईचं गाव आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला पवारांशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळाली असं राजवर्धन पाटील म्हणाले। तर अंकिता पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे, आपण बघूया। शेवटी कसं आहे, आपण सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन पर्व चालू करत आहोत। आमच्या आईंचं गाव बारामती आहे, त्यामुळे मला असं वाटतंय बारामतीच्या जवळ जाण्याचा एक संधी आम्हाला अजून मिळाली, त्या बाबतीत आनंदी आहे। आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि पुढच्या ज्या काही घोषणा आहेत ह्या त्यांच्या बाजूनी होतील, त्यांच्या अध्यक्षांकडून त्या होतील असं मला वाटतं। विधानसभा निवडणूक लढवण्यावर अंकिता पाटील मागच्या महिन्यात ठाम होत्या, आज ठाम आहे? 100% ठाम आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।